आता गोरक्षनाथ जयंती झाली. मग आता उद्या काय आहे? त्रिपुरा पौर्णिमा. त्रिपुरा नावाचे राक्षस होते आणि त्यांनी काय केलं? राक्षस हे काय होते? धाडसी होते आणि ते तप करायचे, साधना करायचे आणि त्या साधनेपासून ते काय मागायचे? विकृती, समाजाला त्रास होईल असा वर मागायचे. आजपर्यंत जेवढे राक्षस होऊन गेले त्यांनी काय केलं? आजही राक्षस आहे, त्यांना भगवंतानी संपत्ती दिली आणि त्या संपत्तीचा वापर ते काय करतात? स्वतः करतात आणि नाशा करतात, लोकांकरता करत नाही. देव काय करतात? त्यांच्या संपत्तीचे वापर. म्हणून आपल्या भारतामध्ये काही देव होऊन गेले, त्यांनी त्यांची संपत्ती आपल्या देशाला दिली. पंडित नेहरू, अब्दुल कलाम, नाना पाटेकर, रतन टाटा, आज काही लोकांनी संपत्ती देशाला दिली आणि काही आजही ना ते संपत्तीचा वावा करतात आणि लग्न मोठं थाटामाटात आलिशान घरात राहतात. अरे तुझी राखवणार आहे, गरिबाची राखवणार आहे, त्याची तू काही संग काही नेणार नाही. मरावी परे कीर्ती परे, समाजाला देशाला द्या. असे ते त्रिपुरा राक्षस त्यांनी तीन पुरं बांधले होते. कुठं? आकाशामध्ये ब्रह्मदेवा. आणि त्यांना काय त्यांनी वर मारत होता, आम्हाला आहे ना मानवाच्या हातानं मरण नको आहे. आणि मग ते त्रिपुरा राक्षस त्याने बांधलं आणि ते लोकांना त्रास द्यायला लागले, देवांना त्रास द्यायला लागले. आणि मग त्रास द्यायला लागल्यानंतर मग भगवान शंकराने काय केलं? त्यांना असा वर होता, एकच बाणांना तिघही मेले पाहिजे. आणि मग भगवान शंकराने एकच बाणांना आजच्या दिवशी ते तिन्ही राक्षस मारले. आणि मग ह्या दिवशी जो कार्तिक स्वामी ज्या वेळेला भगवान याला अग्नी त्याच्याकडं शंकराक भिक्षा मागा गेले होते आणि पार्वतीनं शंकराचे वीर्य तिला वाढलं. ती गरोदर राहिली, तिला लाज वाटायला लागली आणि देवांच्या ज्या 7 बाया होत्या, सप्त ऋषीच्या, त्या आंघोळीला गेल्या होत्या. तिनं तो गर्भ काढला आणि त्यांच्यात घातला आणि मग त्यांना लाज वाटायला लागली. त्यांनी 6 जणींनी ते गर्भपात केला. आजही गर्भपात केला जातो आणि तो गर्भपात पाण्यात टाकला. त्या 6 गर्भ एकत्र झाला, त्याचं मूल जन्माला आलं, तो कार्तिक स्वामी. आणि मला स्त्रीना त्याग केलेला आहे, जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल जरूर भस्म होईल. आणि मग त्यांनी परवानगी दिलेली आजच्या दिवशी. आज ही त्रिपुरा जयंती आहे ना, या दिवशी आहे ना कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलं जातं, म्हणजे त्याला पुण्य मिळतं. अशी ही उद्याकडं त्रिपुरा पौर्णिमा आहे. आणि ह्या दिवशी काय केलं जातं? दीपदान केलं जातं. जे मोठमोठे असे दीपस्तंभ आहे ना, ते दिवे लावले जातात आणि दिवा लावला का आरोग्य, धन, संपत्ती प्राप्त होती. आणि अशी आपण उद्याकडं ही त्रिपुरा जयंती साजरी करू, शंकराची भक्ती करू, कार्तिक स्वामीची आठवण करू, कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ आणि साजरी करू. जय भैरवनाथ. आता ह्या व्हिडिओला आपण नवीन माहिती आपलं सांगतो आहे मी माझ्या पर्यानं. आपला फक्त क्लिक करायचं आहे. तुम्ही साथ द्या आणि मलाही आनंद होईल. ही कृपा करून आपल्या याला सदस्य व्हा आणि क्लिक करा, म्हणजे मलाही हुरूप येईल. मलाही वाचन करून आपल्यापुढं फुकट मांडायचा प्रयत्न आहे. तुम्हाला क्लिक करायला काय फुकट आहे? तर कृपा करून सदस्य व्हा आणि क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.